ए रमो, ए रमो, रमो, ए रमो ना, ओ रंबो अण्णा मला काही अंडा काय एवढा माझा आलाय थांबानात पण ए ए नासक्या ए रमो कशाला हाका मारता? नाही काय नाही किंमत आहे का नाही ते कशाला ओरडताय? आवड लग्नच मुक्यानं केलंय मग कसं बोलते ए कुत्रे ए पाक माणूस की विसरली लोक ही. अरे रे 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 रे. तर बर का सुनबाई, हे आपल्या घराचं वैभव. तसं माझी ओळख हळूहळू तुला होईलच. ह्या माझ्या सौभाग्यवती, अत्यंत तुम्ही माया लेकीसारखं राहायचं. की आमचे दैवत, आमचे सासरे बुवा अण्णा, त्यांच्या मिशेस जरा दुसऱ्या लेकीकडे प्रकृती खराब झाल्यामुळे. आणि हा गणा राजबिंडा पोरगा तुला सांगायची गरजच नाही. काय नांदा सौख्य बरे. सुनबाई आता नाव घे बरं. अहो नाव घ्या की. नको मला लाज वाटते. गाना घे नाव. कसे तुमचे संकोच कमी होतो जरा एकमेकातला. आयुष्यभर नावच ठेवायच्या ती. घ्या नाव घ्या. घेऊ का? ही सोना, मी गाना सोनाचं नाव घेतो पुन्हा पुन्हा. भाऊ नुसता हानमाना. कसं काय? छान. सुनबाई आता तू घे. कुणी म्हणतात काकडी, कुणी म्हणतात वाकडी. गणेशरावांचं नाव घेते मी, हाय फटाकडी. बर का, चांगले नाव मस्त आहे. बरं झालं म्हणजे भाऊ तुम्ही आटूम बॉम्ब होता आणि तुमच्या जोडीला आता फटाकडे आटूम बॉम्ब. दिवाळीला बाहेर जायची गरजच नाही, घरातच दणका सगळा आता. रामभाऊची सून मला फटाकडे असणारच की. हा तेवढं आहे. पण वाकडं तिकडं आमच्या घरात सरळ करतात बर का. चला 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 ए चला चला, त्यांना देवदर्शन घरातलं करून घ्या. चला. लाज वाटाय पाहिजे लाज. हे अजून डोळा बघतोय माझ्या डोळ्यात. नाही रे, मी तिथं माझ्या मावस मेहण्याला सांगितलं माझ्या गणासाठी पोरगी बघ. ह्याला मिळत नव्हती. लग्न जमावलं, सुपारी फुटली आणि काल खुशाल गपचिप नवरा बायको सगळी अण्णा बिन्ना लग्न करून आलाय आणि देवळा पुढे म्हणतोय चला चला गावातली लोक नाचकी दे. आई बाळू वाईट झालं का सांग. चिडू नको. चिडू नको बाई. नाही चिडू नको रामभाऊ. तुम्हाला गाडव चावल्यासारखं आमच्या चिगाला लाथा का मारताय तुम्ही? अहो लाथ असली तर आम्हाला गाडव चावलं का तुम्हाला कुत्रे चावलं काय कळा. तुम्ही नाश्त्या अजून वर तोडून थोबाला पिता एकच करेन. लाच थोडी सगळी सोडली. बाळू तुला काय म्हणायचंय ते म्हण, मला सगळं मान्य आहे. बघ झालं हे वाईट झालं का सुभाषराव मला सांगा. रामभाऊ, आपण लहानपणापासूनचे मित्र. हाय आपण तिघांनी किंवा पाटलांनी एकमेकांना ठेवून कार्यक्रम केलाय का? अजिबात नाही. अरे तू एवढं म्हणाय पाहिजे तर तुम्ही गावातली गावडाळ लोक आल्या माझ्या अप्रोच आहेत. आम्ही आलो नसतो, पण लपून करायला नव्हतं पाहिजे, चोरून नव्हतं करायला. नाही बरं का बाळासाहेब, रामभाऊने का नाही घराचा सगळा पागलखाना करून टाकले. अहो रामभाऊ चुकलं अन्नाचे तरी लक्ष गेलं. पांढरे केस झाले का अण्णा तुमचं? पाटील कळत नाही का तुम्हाला एवढं? अहो काय परिस्थिती नव्हती. सुपारी साखरपुडा झाला, मी 3 अक्षरशः सलवार कुर्ता लग्नासाठी म्हणलं. वरड आलं की एक, हळद लागली की एक, लग्नाला एक, वरड माघार निघताना एक. सगळे हाऊस करू अध्यक्ष. काय करता हो सदा? काय करता? ए सोन्या, एक काम करू, ह्याचा दंड देतो मी. बस का दंड देतो. लाचार का तुझ्या दांडावांची जेवणावून पार्टी आम्ही करायला मला का बाळा नका तो मला धापात प्यायला मागतो आणि आता दंड देतो. सोडून का लग्न केलं? कळू द्या. काय? 10 वर्ष झालं काय ना काय अडचणी येतात. काय सावायची बाजून घेताय तुम्ही अण्णा? आवाज झाकली किती दिवस जागती. आज ना उद्या उघडी होती, त्यामुळे बाळासाहेब भडकले. उगाच नाही अधिकारी त्यांना तेवढं प्रेम आहे त्यांचं. तुम्ही आई म्हणून आवडतं घेतोय मी. अक्षरशः निर्णय घेतला तर सहस्र गाण्याचं लग्न असतं दारूच्या थांबाला पैसे करायचे नाही. हे कुत्र मला दिसलं, ह्याच्यामुळे मी पात्र जाऊन आलो दारू पिऊन घोडा लावायला. याला सांगू द्या आता. काय मला सांगू द्या का लग्न लबाड बोलतो एक नंबर डोंगी तू. बाबा डोंगड्यानं ऐकून तरी घ्या माझं. सुभाषराव विषय काय झाला की कुणी काड्या करते, लग्न मोडते. मी ही परिस्थिती तुम्हाला आत्ता सांगतो. एवढंच नाही, एवढं मी थांबलो नाही सुभाषराव. अक्षरशः रान घर गणाच्या नावावर केलं त्यानं. हा करून टाकलं. मरू द्या, काय होतंय कधीतरी त्याच आहे. तू ही
निर्णय घेताना मला विचारलं होतं हा विचार घराच्या नावावर लग्न करताना निर्णय मला विचारला होता तो. प्रत्येक गोष्ट मी तुला विचारून करतो. कुत्र्या ही मैत्रीची किंमत ठेवली नाचक्या. नाही आम्ही तिघच तुम्हाला काय कार्य करणारी वाटलो का तुम्ही नाही. किंवा माझे काळजातली माणसं आम्ही तिघ आणि आम्हाला वाऱ्यावर सोडून असं करता काय पाटील सुभाषराव बाळू नाराज होऊ नका. 3 लाख रुपये सुभाषराव खर्च करणार होतं गणाच्या लग्नासाठी. आता बरोबर घेऊन आलो हो, राहू दे, राहू दे. ऍडव्हान्स म्हणलं आता द्यायचा रामभाऊकडे. राहू द्या घेऊ नका. ऐका मला माहिती आहे तुम्ही 100% माझे मित्र आहात. नाही मित्र मिली सगळी. तुझं घरदार तुझी बायको आणि तुम्ही खुशाली राजाचं राणीचं राज्य करा. आम्हाला विसरला तू. अरे मैत्रीला कलंक लागला. जगाच्या पाठीवरती आपली मैत्री संपलेली आहे. तू नासका आहे. आणि बाळासाहेब आजपासून अण्णा तुम्ही नव्हती गद्दारी करायला पाहिजे. बापा एवढं प्रेम केलं. बाळासाहेब तुम्हाला अधिकार आहे, तुमचे तेवढं प्रेम आहे, तुम्ही कर्तव्य केले, पण गुन्हेगारला सुद्धा त्याची गुन्हा मांडण्याचं काहीतरी बरीच मित्र माझ्या समोर हरवला मरेल माझ्या हाती. ऐका हो मैत्री तो मैत्र आहे माझा तो. ऐका काय कमी केलं त्याने मला मी त्याला. प्रेम एकमेकावर, पण त्यांची पण अडचण काय ती तरी ऐकून घ्या ना. अहो ह्या नासक्या घराला रोज अडचणी सुभाषराव किती ए सोडावं. बाळ्या सगळ्या तुझ्या अडचणी मीच सोडवत असतो. का असं केलं रामभाऊ? मी काय केलं सुभाषराव तुम्हाला सांगतो. एवढं तेवढं मी काड्या लोक म्हणलं जाऊ द्या. कधी जर लग्नच करायचं गाणं यायला असं वाटतंय की माझा चुलता माझ्याकडे दुर्लक्ष करतो. मग मी बी म्हणलं त्या पाहुण्या रावल्याला हाय ती त्याच आहे. सगळं नाव केलं घरदार केलं. अहो हाय ती त्याच आहे ना कशाला सुभाषराव. आणि बाळू तुझं रागवणं साहजिक आहे. मैत्री तोडू नको. आजच भांडण मिटू. तुझ्या घरी घरदार जेवा येतो बस का. चाललं गे. सुभाषराव तेव्हा 1000 रुपये मटण आणतोय. सगळी गाळांगण करतो लगेच. आज तू चल. मी काय करतो रामभावाला कपडे घेतो. अण्णा तुम्हाला घेतो. माझ्या वहिनीला घेतो. गाण्याला गाण्याच्या बायकोला पण. आणि 5 किलो मटण नरड्याला घालतो. गाळांगण करतो. या ना अन्न पाहिजे आपल्या जेवायला. सुभाषराव घेऊ पैसे. हिसका दाखवत हाणला तरी. तुम्हाला कोणी मोठेपणा सांगितलंय माझ्या पैशावर मोठेपणा करायला? त्याला कपडे आणतो, त्याला मटण घालतो. एवढं नासका माणूस आहे. असल्यात आपण तर राखा की मी घाला यायला येऊ त्याला. हा आमच्या घरी बिगर जात मला. आमच्यात खा संध्याकाळी या सुभाषराव. चल चल. जा आता सांगितलंय ना. जा पाठी ये बा. हा संध्याकाळी हा. जेवायला या. ही सगळं तुमच्यामुळे झाले. सगळं खपारा आमच्यावर फोडत चला. निर्णय घेताना विचारायचं नाही काय नाही. पार पागल खाना करून टाकला डोक्याचा यांनी. तो सक्का चुलत भाऊ आहे. त्याने सुद्धा तो लग्नात सांगितलं नाही. आम्ही त्याला लांबचं दोस्त आहे. आणि लग्नात मी असं करणार आहे तसं. अरे छोट्या कोण कोणाचं नाही राहिलं या जमान्यात बाबा. माहित आहे का कोणाचा भावन कोणाचा काय. त्यानं आपलं घेतलं साधून त्याला ठेवला तसाच. आम्ही आपण मित्र तरी बोलावलं नाही त्यानं. आणि ह्यो त्याच्या भावाचं गुणगान गात होता आपल्यापाशी. पप्या लई चरा करू नको ना. अशी फाईट मारी ना तुला. एक तर मी आधीच टेन्शन मध्ये. घरातल्या घरात मला का त्यांनी सांगितलं नाही. पण सगळं राग आहे ना तुमच्यावर चांड्यानो काढीन. अरे आमच्यावर काढण्यापेक्षा त्याच्यावर राग काढणार. अरे त्याच्यावर तर काढणारच आहे रे. त्याच्यावर तर काढणारच आहे. काय मला का सांगितलं नाही भाव असून सुद्धा. मग त्याच्यावर राग काढतो. तुला नाही तर आमचं काय. आम्ही कुठली कोण. आता छोट्या तू बी लागला का बोलायला. आला भाऊ तुझा. आला भाऊ तुझा. आज मैं ऊपर आसमान नीचे. आज मैं आगे जमाना है पीछे. का तोंड पाडून बसला यार. तुम्हाला का आनंद झालाय का नाही का नो. अरे लाज वाटली पाहिजे तुला. लाज. दोस्तीच्या नावानं कलंक आहे. हा अरे कलक नाही तो तर दोस्तीच्या नावात धप्पा आहे धप्पा. अरे एकट्यानं लाडू खाल्लं गपची बिन लाज्या. तू आमच्यात कशाला आला जाईत ना. वट अरे लका स्वतःला माझं खरं मित्र म्हणून घेता आणि माझ्याच मागं माझ्या पाटणं चित्र काढता. अरे हा बघ तू मला आमिर कलंक म्हणला. ह्यो मला धब्बा मानला. तू म्हणला मित्र नाही. पण छोट्या मला काय म्हणला. छोट्या काय म्हणला म्हणला का तोच खरा माझा मित्र आहे. मरणात शिवाय दिले तुला माघारी. पण का ना बरं का ह्यांना लागला नव्हतं बोलवायला पाहिजे. मला तरी माग बसून आला असतं लागा. आणि इतका मी आनंदी ना तुला काय सांगू. अरे आमिर तुझी वहिनी म्हणणारी इतकी संस्कारिक तुला काय सांगायचंय. उठल्या भाऊचन काठीच्या पाया पडल्याशिवाय दुसऱ्या कुठल्याच कामाला हात लावत नाही. हा मग आणि मला सुद्धा तुला सांगतो हातात टॉवेल काय ब्रश काय आंघोळीला पाणी काय अजिबात मला काय सुद्धा मागायची गरज पडत नाही. इतकी नम्र. अरे सापापेक्षा सुद्धा नम्र. इतकी नम्र. म्हणजे आदर्श आहे म्हणायचा. आदर्श आदर्श कुटुंब म्हणूनच आम्ही लगेच म्हणजे वंश संस्कार तुझ्यासारखंच. आहे. त्या
ह्याच्या बायकोला संस्कार चांगला असणार आहेत घरचं. बावणी करायची नाहीत ना सगळ्यांना. महत्वाचं म्हणजे एवढी श्रीमंताची बायको या, पण अभिमान नाही अजिबात, नाही ना? कसलाच अहंकार नाही. आपल्यापेक्षा बी श्रीमंत आहे का? आपलं घेऊन काय बसला, आपली पाहिली तर 5 एकर. गाना दुबईला जाऊन जाऊन घर जावाय होऊ नको, नाहीतर हिकडची सगळी प्रॉपर्टी जाईल वाऱ्याव. काही बोलतोय, वाऱ्यावर कशी जाईल? अरे इकडची प्रॉपर्टी कधीच भावनी माझ्या नावावर केली. हा? मग नाव केली? मग म्हणजे 5 एकर 5 एकर भावनी माझ्या नावावर केली लग्नाच्या वेळेसच. अरे देवा, म्हणजे अरे तिथं काय विषय झाला माहितीये का? तिथली पाहुणी अचानक सासरं म्हणलं, अहो मुलाच्या नावावर काहीच नाही. भाऊला राग आला ना. भाऊ म्हणजे आमचं तुला माहितीये ना, कर्णाचं दुसरं रूप म्हणजे रामभाऊ. बर भाऊने घेतला ना मानाव, गेलं लगेच कोर्टात, खडा 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 स्टॅम्प पेपर लिहला की लगेच माझ्या नावाव. म्हणजे गाना तुझ्या लग्नासाठी भाऊनं 5 एकराचं बलिदान केलं. 5 एकराचं पहिले नव्हतं, 5 एकरच नाही, घरदार सुद्धा माझ्या नाव करून दिलं या. त्याला म्हणायचा दानशूर. ह्याला म्हणा दानशुरी तुम्ही शिका. नाही, खरं. दानशूर असावं तर रामभाऊ सारखा नाही तर नसलेला बरा माणूस.